आता पाहुयात आवाज लोकशाहीचा। आवाज लोकशाहीचा यामध्ये आज आपण पाहणार आहोत जुन्नर इथल्या नागरिकांच्या समस्या। आवाज लोकशाहीचा विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण आलो आहोत जुन्नर शहरामध्ये। जुन्नर शहरातील अनेक समस्यांना येथील नागरिक तोंड देत आहेत। अनेक दिवसापासून या समस्याचा पाठपुरावा करत आहे, पण शासन दरबारी मात्र या समस्याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही। त्यामुळे येथील नागरिक या समस्यांना त्रस्त झालेले आहेत। या समस्या काय आहेत, काय येथील नागरिक किती दिवसापासून पाठपुरावा करतात, हेच या निमित्ताने या कार्यक्रमामध्ये आज आपण पाहणार आहोत। अनेक इन्सिडेंट या ठिकाणी पावसाळ्यात जास्त इन्सिडेंट घडतात। तर काळू वॉटरफॉल माळशेज घाटामधला काळू वॉटरफॉल असेल, त्या ठिकाणी धबधब्यांपाशी आम्ही वारंवार तक्रार करून वारंवार सांगून सुद्धा कुठल्याही प्रशासकीय यंत्रणेने त्या ठिकाणी रेलिंग बसवलेले नाही आहेत। ते रेलिंग नसल्यामुळे माणूस धबधब्यातून डायरेक्ट खाली म्हणजे जवळजवळ 3-3.5 फूट खोल दरीमध्ये कोसळला जातो। त्या ठिकाणी धुक्यामुळे कुठलाही पायवाटाचा अंदाज हा पर्यटकाला येत नाही आणि अनेक ठिकाणी या बोर्ड नसल्यामुळे शासकीय यंत्रणेचे कुठल्या ॲरो खुणा नसल्यामुळे या पर्यटकांना वाट चुकीने या दरीमध्ये कोसळावं लागतं। आता संध्याकाळी जर आपण आलं तर स्ट्रीट लाईटची व्यवस्था नाही आहे। त्या ठिकाणी साप, अजगर, नाग अत्यंत भयानक परिस्थितीमध्ये तिथं लोक जातात येतात। संध्याकाळी बिबट्या प्रवण क्षेत्र आमचं असल्यामुळं आता एवढ्या 4-5 दिवसापूर्वी तिथं बिबट्यासुद्धा दिसलेला आहे। त्यानंतर जे गावातले गरीब पेशंट आहेत की जे कमीत कमी खर्चामध्ये त्यांचा उपचार व्हावा असं त्यांना वाटतं, त्या ठिकाणी त्यांना मुक्काम करायची व्यवस्था, पण आता सध्या पावसाचं वातावरण आहे ते अख्ख्या आपण नुसतं सुसज्ज म्हणतो, पण त्या ठिकाणी जी व्यवस्था आहे ती गळकी आहे, अत्यंत तोकडी व्यवस्था आहे। वाहनतळ जुन्नर शहरामध्ये चांगलं एखादं व्हावं त्यासाठी नगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, आमदार साहेब असतील, यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून जुन्नर शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी 2-3 ठिकाणी जर चांगल्या जागा शोधल्या गेल्या आणि तिथं जर चांगल्या प्रकारचं वाहनतळ झालं तर जुन्नर शहर आणि शहरातून शहराबाहेरील जे लोक आपल्या वेगवेगळ्या कामासाठी, सरकारी कामासाठी विविध कचेरीशी संपर्कात येतात, त्यांना आपली गाडी सकाळी आल्यानंतर पार्क केल्यानंतर संध्याकाळी काम संपेपर्यंत निश्चितपणे गाडी पार्क होईल। त्याचं 2 रुपये शुल्क आकारलं तरी त्याचं त्यांना काही वाईट वाटणार नाही, परंतु गाडी सुरक्षित राहील। जुन्नर शहरामधलं ड्रेनेजचं पाणी जे आहे ते कुकडी नदीमध्ये त्या ठिकाणी जातं आणि ते पाणी नदीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जलपर्णी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली। मी नगरसेवक असताना वारंवार त्या गोष्टीचा पाठपुरावा केलेला। 3 वर्ष मी त्या नगरसेवक असताना त्या नदी स्वच्छता करत असताना मी जलपर्णी 3 ते 4 वर्ष मी ते स्वतः स्वखर्चाने त्या ठिकाणी काम केलेलं आहे। प्रस्ताव तयार केलेला आहे, प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे, पण त्याचा पाठपुरावा करण्यासाठी स्थानिक नगरसेवक आता त्या ठिकाणी नाही आहेत। कारण गेले 1.5 वर्ष झाले आम्ही नगरसेवक पदावरून खाली उतरलेले। आता त्या ठिकाणी प्रशासन आहे, प्रशासनाच्या माध्यमातून खरं तर प्रामुख्याने त्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे। स्वच्छता पाहिजे, कारण का मच्छर हे खूप त्रासदायक आहे आणि इथे सगळं जायला यायला आम्हालाही त्रास होतो। परत गाड्या इथून गेल्यानंतर खड्डे असल्यामुळे आमच्या अंगावर पाणी बिणी उडलं जातं। परत इथे गाड्या लावायला 2-2 तास महिला उभ्या राहिलेल्या असतात, त्यांना जायला सुविधा लवकर नसते। एवढंच सांगण्याचं आहे की सगळ्या सुविधा व्यवस्थित असल्या पाहिजेत, एवढंच माझं सांगणं आहे। निधीची कमतरता आहे असं स्पष्ट त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं। या ठिकाणी आमसभा झाली होती, त्या सभेमध्ये देखील आपण विषय मांडला होता। तर त्यावेळेस 7 लाख रुपयाचं काहीतरी एस्टिमेट त्यांनी आमदारांकडे दिलं होतं असं देखील समजलं होतं। हे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सांडपाणी दिसतं आपल्याला, वारंवार अनेक दिवसांची समस्या आहे। नगरपालिका प्रशासन आणि बस स्थानकाचं प्रशासन यांनी मिळून या ठिकाणी जी अंडरग्राऊंड पाईपलाईन जाणं गरजेची आहे ती त्या रस्त्याला मिळवणं गरजेचं आहे। हे तात्काळ त्यांनी याच्यावरती मंजुरी घेऊन या ठिकाणी ते काम केलं पाहिजे, जेणेकरून ह्या अस्वच्छतेला, या दुर्गंधीला येथील येणाऱ्या प्रवाशांना, शाळकरी मुलांना, स्थानिक नागरिकांना, ज्येष्ठांना सामोरं जावं लागणार नाही। ही एक कळकळीची विनंती प्रशासनाला आहे। एकंदरीत पाहिलं ते कशा पद्धतीने या समस्याचा पाडा येथील नागरिकांनी वाचलेला आहे। गेली कित्येक दिवसापासून ह्या समस्या सोडवण्यासाठी येथील नागरिक प्रयत्न करताना दिसत आहे, परंतु ह्या समस्या काही सुटताना दिसत नाही। प्रशासनाने आता तरी या समस्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि येथील ह्या नागरिकांच्या समस्या सोडव्या, येथील नागरिकांना हा प्रश्न प्रामुख्याने मार्गी लावा, हीच या निमित्ताने एक माफक अपेक्षा। सादीप डोबे, लोकशाही न्यूज, जुन्नर, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।